हॅलो गाईज, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये आणि धन्यवाद तुमचा माझे ब्लॉग पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद करतो। आता आज भाच्याला दवाखान्यात न्यायचंय मला, मग मी तिकडं वातावरण दाखवतो तुम्हाला, रोडाचं सुरतचं सगळं कसं वाटलं मग हे कमेंट मध्ये सांगा आणि नक्की कमेंट करता पाहून, कारण कमेंट केल्यावर आम्हाला बी चांगलं वाटतं, मस्त वाटतंय तुम्ही कमेंट करता। एक पण कमेंट करत नाही कोण तुम्हाला हे तर पैसे अरे पैसे द्यायला लागली का? वैसू बी पैसे द्यायला लागली गाईज मला आज तर। वा वा, धन्यवाद वैसू, तू बी पैसे दिल्याबद्दल। किती दिले पण तू? 2 रुपये। अरे अरे अरे, 2च रुपये दिले का? पडले होते तुमच्याकडून, मग टाकले खिशात। हा, मग म्हणून 2 रुपये दिले का? ते बी मयत पडे होते वाटते, है ना? हा हा, मी तेच तर म्हणलं, आज कस काय पैसे द्यायला लागली तू? खिशात पैसे घालायला लागली? नाही ना, देते ना, कुठं नाही म्हणतो। तर गाईज, आता मी तुम्हाला तिकडं वातावरण दाखवून तुम्ही पाहा कसं आहे कसं नाही वातावरण सुरतचं बी, आणि व्हिडिओला लाईक पण करत जा। काल तीळ सक्रात होती, तीळ सक्रातीचा माहोल होता। तुमची तीळ सक्रात कशी गेली हे बी कमेंट मध्ये सांगा, आणि चांगली जाओ, सगळ्याची चांगली जाओ तीळ सक्रात, याची देवाला मी प्रार्थना करतो। तर पहा गाईज, हे तीळ सक्रातीचे पतंग उडायला लागले, पहा कबूतर बी उडायला लागले, व्हाईट पतंग उडायला लागला, एक लोक धाब्यावर बी थांबेले पतंग उडवायला। हे पहा, इकडच्या धाब्यावर बी लोक पतंग उडवायला लागले। सुरत मध्ये पतंग लय उडवते तीळ सक्रातीच्या टायमाला, कारण इथल्यासारखी तीळ सक्रात कुठंच नाही होत गाईज, कारण इथं मी लहानपणापासून पाहतो तीळ सक्रात अशीच होती। मला पण लय शौक होता पतंग उडवायचा, पण आता लेकरं झाले मोठमोठाले म्हणून मी उडवत नाही, नाहीतर पहिल्यांदा लय उडवले मी। लग्नाच्या आधी तर खूपच उडवायचो मी पतंग, नाहीतर तुम्हाला दाखवलं असतं मी पतंग उडवताना। हा, हे पहा, हे सगळे पतंगच उडायला लागले वरी। धाब्यावर मी गेलो नाही, कारण धाब्यावर लय ट्रॅफिक होती, उभं राहायला जागा नव्हती, कारण लोक बी लय होते तिथं, कारण उभं राहायला जागाच नव्हती मला, म्हणून खालूनच। तर काय, जे काहीतरी लटकलेलं आहे इथं, हे पा तिकडे तिकडे पोरी बी उडवायला लागल्या, काही लेकरं बी आहेत लहान लहान, ते लेकरं उडवतात पतंग इथले, पोरी बी उडवतात, काही लेकरं उडवतात। एक तो निळा निळा पतंग उडायला लागला। इथं पतंगाचा बाजार लय मोठा भरतो गाईज, रात्रीला तीळ सक्रातीच्या 1 दिवसाना आधी एवढा मोठा बाजार भरतो, लाखो रुपयाचे पतंग लोक घेत असतील, पतंग, दोरा, इतका मोठा बाजार भरतो। मला सुट्टी नव्हती म्हणून, नाही तर मी तिथली शूटिंग काढून आणली। तर गाईज, ही आमची गल्ली आहे, पण आता मी जाणार आहे माझ्या बहिणीच्या इथं, कारण माझ्या भाच्याला दवाखान्यात न्यायचं मला, म्हणून। तर हॅलो गाईज, मी आलो आता माझ्या बहिणीच्या इथं। इथला आवाज मी याच्यासाठी कट केला, कारण की इथं गाणे वाजू लागले ना तर कॉपीराईट आला असतं, म्हणून आवाज कमी केला। हे मग भाषा हाय म्हणायला लागला तुम्हाला, मग भाषी बी हाय म्हणायला लागली तुम्हाला, हे दाजी मग ते हाय म्हणायला लागले तुम्हाला। आवाज याच्यासाठी कट केला त्याचा, कारण की इथं गाणे वाजू लागले ना, याच्यामध्ये आले होते, त्याच्यामुळं। आता मी त्याला दवाखान्यात नेणार आहे, चाललो आता दवाखान्यात घेऊन माझ्या भाषाला, कारण त्याला ताप यायला लागली ना, त्याच्यामुळं। आता मी तुम्हाला बाहेरचं वातावरण बी दाखवतो। आप आहे बाहेर रोडावर आलो आम्ही आता, ही गली आहे तिथली, ही इकडे एक गली आहे, लोक चालले गाड्यावर,
संध्याकाळचे 7 वाजलेत गाई. हे ऑटो रिक्षा थांबेल इथं. ही एक रिक्षा तिकडून यायला लागली. आता आम्ही गाडीवर चाललो गाईस, कारण दवाखाना इथून लांब आहे. या बिल्डिंग इथल्या मोठा मोठाल्या एवढी इथं ट्रॅफिक असते ना, पण कसं आहे आज सुट्टी आहे ना सगळ्या लोकांना, म्हणून इथं ट्रॅफिक नाही तर इथं उभं राहायला पण जागा नसती, इतकी ट्रॅफिक असते. कारण मी इथून रोज येतो जातो, माझा कारखाना इकडेच आहे, याच रोडानं जाणं लागतं मला कारखान्यात कामावर बी. म्हणून एवढी ट्रॅफिक असते की कधी कधी मला इथं 15-15 मिनिट उभं राहावं लागतं, एवढी ट्रॅफिक असते. पण आज सुट्टी आहे सगळ्या लोकांची, म्हणून लोक काही पतंग उडवायला लागले, काही लेकरं पतंग उडवायला लागले. ही सोसायटी आहे मोठी. आता इथून बाहेर निघलो म्हणजे मेन रोड येतो. इथून थोडासा लांब आहे आता मेन रोड. त्या मारवत्या दिसायला लागल्या नाही, याच्या पुढेच आहे आता मेन रोड. कारण ही सोसायटी मधली गल्ली आहे मोठी. समोर पहा पूल दिसायला लागला ना, आता हे मेन रोड आला. हे मेन रोड आहे. आता मी मधातून येऊ लागलो, ते सोसायटी मधला रोड होता, आता हे मेन रोड आहे. इथं बी लय खूपच ट्रॅफिक असते, इथं तर त्याच्यापेक्षा जास्त असते. पण आज सुट्टी आहे ना, म्हणून ट्रॅफिक नाही जास्त रोडवर, कुठंच ट्रॅफिक नाही. कारण इथले गुजराती लोक पतंग जास्त उडवतील, म्हणून ट्रॅफिक नाही. आता तुम्ही पहा रोडाला एन्जॉय करा. बोलायचं बंद करतो मी.